नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. मंचर येथील डॉक्टरांचे अपहरण करून त्यांच्याकडे 20 लाखांची खंडणी मागितली. 1 लाख रुपये खंडणी उकळून त्यांच्यावर गोळीबार करून पेठ घाटात डॉक्टरांना सोडून पळून गेलेल्या टोळीतील कुख्यात सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ, वय वर्ष 32, राहणार बाळत, तालुका खेड, असे या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून 1 गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे असा 51,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. डॉक्टर कैलास रघुनाथ काळे, राहणार मंचर, तालुका आंबेगाव, हे 4 मार्च रोजी मोटरसायकलने जात असताना एका 4चाकी गाडीने त्यांना धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर त्यांचे अपहरण केले. तेथे जबर मारहाण करून 20 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. 1 लाख रुपयांची खंडणी घेऊन आरोपींपैकी एकाने डॉक्टरांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तुलातून गोळी झाडली होती. त्यानंतर डॉक्टरांना पुणे नाशिक महामार्गावरील पेठ घाटाच्या जवळ सोडून ते पळून गेले. पोलिसांनी मुख्य आरोपी पवन सुधीर थोरात, राहणार मंचर, तालुका आंबेगाव, याला अटक केली. त्यातील कुख्यात गुन्हेगार प्रवीण ओव्हाळ हा फरार झाला होता. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि आरमॅक्स सारखे गुन्हे दाखल आहेत. प्रवीण ओव्हाळ हा आळेफाटा एसटी स्टँडवर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ओव्हाळ याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 जिवंत काडतुसे आणि गावठी पिस्तूल मिळाले. पुणे नाशिक महामार्ग अतिक्रमण कारवाई करताना सामान्य नागरिकांवर बुलडोझर आणि मोठ्या लोकांना सवलत मिळाली असल्याची बाब समोर येत आहे. महामार्गावर रस्त्याच्या बाजूला असलेले मोठे फलक अद्याप जैसे थे असून त्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान तळेगाव, चाकण, शिक्रापूर रस्त्यावर देखील अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे. या मार्गावर अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून काढून घ्यावीत असे आवाहन करत प्रशासनाचे वाहन तळेगाव ते शिक्रापूर दरम्यान फिरत असल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे. पुणे नाशिक महामार्गावर वाकी खुर्द या ठिकाणी मालवाहतूक ट्रकचे चाक पंक्चर झाल्यानंतर निखळले. मात्र मागे पुढे गाड्या नसल्याने दुर्घटना टळली आहे. ओव्हरलोड मालाची वाहतूक आणि अन्य अनेक कारणांनी असे प्रकार घडत असून वाहतूक विभागाने रस्त्यात सामान्य नागरिकांना अडवून गैरप्रकार करण्याऐवजी याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी करत आहेत. खेडच्या पश्चिम भागात वनसंपदेला आग लागण्याच्या घटना मागील काही दिवसांत वाढल्या आहेत. त्यामुळे पशु, पक्षी आणि सरपटणारे प्राणी प्रभावित होत आहेत. भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज विधान भवन परिसरात आमदार बाबाजी काळे यांची भेट घेतली. भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निवेदन देण्यात आले. आमदार काळे यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सत्यवान नवले आणि शंकर साबळे यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर तत्काळ कार्यवाही करा असा शेरा मारला. आता भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांवर दाखल झालेले गुन्हे सरकार मागे घेईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्य शिवपाणंद रस्ता आंदोलन चळवळीच्या वतीने राजगुरुनगर या ठिकाणी प्रांत अनिल दौंडे यांना निवेदन देऊन शेतकरी शिवपाणंद रस्ता चळवळ जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी शरद पवळे, दत्ता कंद आदी उपस्थित होते. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने चाकण MIDC मधील अत्याधुनिक उत्पादन सुविधेत स्थानिक पातळीवर 5 लाख इंजिनचे उत्पादन करून आपल्या उत्पादन क्षमतामध्ये मोठी प्रगती केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा व आठवडे बाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बौद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करावा या मागणीसाठी खेड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने मंगळवारी 18 मार्च 2025 रोजी मैत्रेय रॅली काढण्यात आली. सदर रॅली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक राजगुरुनगर ते तहसील कार्यालय तसेच प्रांत अधिकारी कार्यालय खेड या ठिकाणी काढण्यात आली होती. पुणे नाशिक रेल्वेचं काम अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. याआधी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं या रेल्वेचा DPR तयार केला होता. या DPRला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मात्र मिळालेली नव्हती. या प्रकल्पासाठी नाशिकच्या देवस्थानची जागा मिळत नव्हती. नंतर आता GMRT या महाकाय दुर्बिणीच्या प्रकल्पानं जागा देण्यास विरोध केल्यानं हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच बारगळलाय. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प ज्यावेळी प्रस्तावित करण्यात आला तेव्हा या रेल्वे मार्गाचा रूट नाशिक, संगमनेर, चाकण, पुणे असा निश्चित करण्यात आला होता. या मार्गासाठी
अनेक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून अखेरकार या प्रकल्पाला मंजुरीही मिळाली. मात्र आता पूर्वीच्या या मार्गात बदल करण्यात आलाय. हा रेल्वे मार्ग संगमनेर मधून नाही तर शिर्डी आणि अहिल्यानगर मधून जाणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहितीही दिली. त्यामुळे आता हा निर्णय राजकीय हेतून घेतला जात असल्याचा आरोप होतोय. संगमनेर मधून नाशिक पुणे रेल्वे मार्ग नेल्यास तो रेल्वे मार्ग अधिक सोयीस्कर ठरणार आहे. रेल्वे मार्गाने संगमनेर मधून पुणे कमी वेळात गाठता येईल. हा मार्ग संगमनेर मधून गेल्यास नाशिक ते पुणे दरम्यानचं अंतर कमी होणार आहे. मात्र जर हा मार्ग शिर्डीमधून गेला तर या मार्गाचं अंतर वाढणार आहे. यामुळे हा प्रकल्प सुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. वास्तविक 1997 मध्ये रेल्वे मंत्री सुरेश कलमाडी आणि खासदार वसंतराव पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या सर्वेक्षणास सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर या मार्गात सातत्यानं बदल होत राहिला. त्यामुळे हा प्रकल्प प्रत्येक वेळी लांबणीवर पडला. आता पुन्हा एकदा या रेल्वे मार्गाच्या रूटमध्ये बदल करण्यात आलाय. त्यामुळे हा मार्ग पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे. खेड तालुक्यातून विमानतळ आणि त्यानंतर आता रेल्वे प्रकल्प बारगळणार असल्यानं उद्योग तसंच स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जाते. क्रूरकर्म औरंगजेबाची कबर म्हणजेच मराठ्यांच्या असे शौर्याचं प्रतीक असून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभारावं अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे. त्याचबरोबर कुणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी होऊ देऊ नका असं आवाहन सुद्धा त्यांनी तरुणाईला केलंय. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापलंय. त्यात अनेक राजकीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण कलुषित होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ नये या भूमिकेची सहमती दर्शवताना खासदार डॉक्टर कोल्हे यांनी जो कोणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघेल त्याची अवस्था हीच होईल हे दाखवून देणार ही कबर आहे असं ठासून सांगितलंय. या संदर्भात जारी केलेल्या व्हिडिओमध्ये खासदार डॉक्टर कोल्हे यांनी कुणाची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी होऊ देऊ नका असं कळकळीचं आव्हान तरुणाईला केलंय. क्रूर कर्मा औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम अशा शौर्याचं प्रतीक आहे. तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं शांतता पाळा. PMPMLनं भोसरी ते म्हाळुंगे म्हणजेच चाकण MIDC या बस मार्गाचा विस्तार करत पिंपरी ते म्हाळुंगे MIDC एन्ड्युरन्स कंपनी असा नवा बस मार्ग सुरू केलाय. मंगळवारी दिनांक 18 मार्च पासून प्रायोगिक तत्वावर या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. दर अर्धा तासानंतर भोसरी ते म्हाळुंगे ही बस मार्गावर सोडली जाणार आहे. पहाटे 5:15 वाजता पहिली बस पिंपरी रोडवरून सुटणार आहे तर शेवटची बस रात्री 9:15 वाजता सुटेल. पिंपरी रोड, नेहरू नगर, लांडेवाडी, भोसरी, गंधर्वनगर, मोशी, चाकण, तळेगाव चौक, लुमॅक्स कंपनी, म्हाळुंगे फाटा या चौक मार्गे ही बस एन्ड्युरन्स कंपनी म्हाळुंगे येथे पोहोचेल. या बस प्रवासाकरिता 12 वर्षापुढील प्रवासाला 35 रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे. टाकळकरवाडी परिसरातील जवळके खुर्द येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीनं सोसायटी कार्यालय गावच्या सार्वजनिक पिण्याचे पाण्याची विहिरीची तोडफोड करून उभारण्याचा घाट घातलाय. इमारतीचा पायाचे बांधकाम चबुतरा ग्रामपंचायतीच्या प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता सोसायटी पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता सुरू केलंय. सार्वजनिक जागेवर विहिरीचं नुकसान करून केलेलं बांधकाम ग्रामपंचायत प्रशासनानं 25 मार्च अखेर काढून टाकण्याच्या सूचना दिल्या. शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेती फायद्याची ठरत आहे. यासाठी अचूक नियोजन आणि प्रशिक्षण घेतले तर शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देणारा हा जोडधंदा आहे. अवघ्या 1 ते 2 एकर क्षेत्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत अनुदान प्राप्त करून हा व्यवसाय सुरू करता येतो. खेड तालुक्यातील काळूस भागातील तरुण शेतकरी सुमित खैरे, गणेश टिमगरे व इतर शेतकरी याकडे वळाले आहेत. त्यांनी याबाबत काय सांगितलं आहे पाहूयात. नमस्कार, मी सुमित विलास खैरे. आम्ही रेशीम उद्योग प्रकल्प सध्या चालू केला आहे. तर आमचं आता 250ची अंडीपुंजाची बॅच घेतली आम्ही आता. तर 250 अंडीपुंजाला आम्हाला जवळपास 250ला 230 ते 240 किलो असा माल निघतो आणि त्याचा बाजारभाव आता सध्या 500 ते 600 रुपये प्रति किलो आहे. तर बाकीच्या शेतकऱ्यांनी पण हा व्यवसाय चालू करावा व त्याचे प्रशिक्षण घेऊन व योग्य मार्गदर्शनाच्या लोकांच्या संख्येमध्ये राहून त्यांची पुरेपूर माहिती घेऊनच हा व्यवसाय चालू करावा.
तर ह्या रेशीम ह्या व्यवसायाला तुतीचा पाला महत्त्वाचा आहे. म्हणजे रेशीम अंडीपुंजाला तुती हे खाद्य असतं. ते खाद्यासाठी आपल्या शेतामध्ये रेशीमची लागवड करावी लागते. एक एकरमध्ये जवळपास 200 ते 250 अंडीपुंजाची बॅच निघते. अशा पद्धतीने साधारणतः 5 लाख निघतात. वर्षाला साधारणतः 5 ते निवडला पदावर साधारणतः 3 लाख रुपये उत्पन्न मिळतं. वर्षाला साधारणतः 5 लाख निघतात आणि निवडला पद साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये उत्पन्न मिळतं. आणि यासाठी मजूर पण कमी लागतात आणि हा शाश्वत शेती प्रकल्प आहे. तर सर्वांनी त्या विषयाची परिपूर्ण ज्ञान घेऊन माहिती घेऊन हा या क्षेत्रामध्ये उतरावे. यासाठी आपल्या जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयामध्ये माहिती भेटते. पहिल्या शासनाचं महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत योजनेमध्ये अनुदान पण मिळतं. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. चाकण नगर परिषदेला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातून पाण्याची चोरी होत आहे. याकडे धरण प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. वाकी खुर्द गावच्या सरपंच अनु जाधव आणि माजी उपसरपंच मंगल जाधव यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना हा प्रकार उघडकीस आणला आहे. याबाबत धरण प्रशासन व चाकण नगर परिषद यांना देखील लेखी तक्रार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वाकीच्या माजी उपसरपंच राष्ट्रवादीच्या महिला ओबीसी सेलच्या अध्यक्ष मंगल जाधव यांनी काय सांगितलंय ऐकूयात. मी मंगलताई जाधव, माजी उपसरपंच वाकी बंधाऱ्यात राजरोज पाण्याची चोरी तांबे या नावाचा इसम. आम्ही तिथे जाऊन पाहणी केली असता त्याने आम्हाला सांगितले की माझ्या विहिरीत पाणी आहे, परंतु विहिरीत अजिबात पाणी नसतानाही रोजचे 100 ते 150 टँकर तिथे भरले जात आहे. तरी बंधाऱ्यातून एवढा मोठा पाण्याचा उपसा झाल्यानंतर चाकण गावाला भविष्यात पाण्याची खूप टंचाई जाणवणार आहे आणि नागरिकांनाही पाण्याची सुविधा कमी पडणार आहे. तरी चाकण नगर परिषदेने याची दक्षता घ्यावी. उद्या येऊन आम्ही तिथे लेटर देऊन जाणार आहे. तरी चाकण नगर परिषदेने आमची दखल घ्यावी ही माझी मागणी आहे. खेड तालुक्यातील सातकरस्थळ ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग 5% निधीचे वाटप करण्यात आले. 35 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी 8,500 रुपये याप्रमाणे धनादेश देण्यात आला. चाकणजवळील कडाचीवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळगाव गोलेगाव येथे शिवजयंती निमित्त राष्ट्रवीर संघाच्या वतीने शिवकालीन लाठीकाठी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल राजगुरुनगर, खेड ग्रामीण व चाकण प्रखंडाच्या वतीने तहसील कार्यालय या ठिकाणी औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ती कबर तात्काळ हटवण्यात यावी. त्या कबरीला उकडून फेकून देण्यात यावं. कारण अशी कोणतीही वस्तू या महाराष्ट्रामध्ये असू नये जी त्या नापाक इराद्याच्या औरंग्याच्या क्रूर कृत्यांची सातत्याने साक्ष देत राहील. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूस येथे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कलाविष्कार, त्याचप्रमाणे रामायण आधारित काही नृत्य यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले.
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.